माझ्याकडे 25 ते 26 वर्ष जुना गारमेंट ब्रँड असलेले क्लायंट आला होता आणि त्यांचं म्हणणं होतं मला बिझनेस वाढवायचा आहे. सोल्युशन काय दिलं मी तुम्हाला दाखवतो. त्यांची डेली ऑर्डर कॅप म्हणजे डेली ऑर्डर कॅपॅसिटी 15 to 89. आता ही आपल्याला वाढवायची तर ह्याच्यामध्ये फ्रँचायझी करणं गरजेचं आहे. मग ह्या 18 ऑर्डरच्या 180 ऑर्डर्स होऊ शकतात. त्यासाठी त्यांना आम्ही हे पूर्ण फ्रँचायझी मॉडेल त्यांच्याशी डिस्कस केले. सगळ्यात पहिल्यांदा फ्रँचायझी मॉडेलमध्ये लक्षात घ्यायचं की टर्म्स अँड कंडिशन्स आपण सेट करायचे असतात. कुरिअर सर्व्हिसेस त्यांना द्यायला लागणार आहेत कारण इट्स अ गारमेंट ब्रँड. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, फ्रंट ऑफिस स्टाफचं ट्रेनिंग, नो कॉम्पिट झोनच्या टर्म्स काय म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने फ्रँचायझी घेतली आणि वर्षभरानंतर जर तो म्हणला की मला आता फ्रँचायझी नको आहे तर त्याच्यामध्ये आपण काही टर्म्स असे ॲड करू शकतो की ज्याच्यामुळे ते तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिट करू शकणार नाहीत. ZDD म्हणजे झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट आणि SOP काय असणार आहेत आणि ऑपरेशन्स कशा पद्धतीने रन होणार आहेत. आता याच्यामध्ये त्यांना आम्ही काही स्टार्टअप इंडियावरती पण गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत. ते दाखवतोय आपण की 5 lakhs त्याची फ्रँचायझी फीज असणार आहे. आता या 5 lakh फीजमध्ये काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल असं धरून चालूया आपण की 5 lakh फीजच्या हिशोबानं समजा त्याने 10 आउटलेट्स ओपन केले. 10 आउटलेट्स ओपन केले म्हणजे काय झालं, 50 लाख रुपये आपल्याकडं फ्रँचायझी फीजमध्ये जमा झाले. आता हे 50 लाख रुपये इथं मी दाखवतो तुम्हाला गणित. हे 50 लाख रुपये आपण बँकमध्ये द्यायचेत आणि त्याच्या अगेन्स्ट सिक्युअर लोन घ्यायचं आहे आपण. म्हणजे हे बँकमध्ये ठेवले ॲज अन FD. ह्याच्यावरती समजा एक्झाम्पल म्हणून आपण 8% इंटरेस्ट मिळते आणि लोनवरती आपल्याला जे इंटरेस्ट बँकेला पे करायचं आहे हे इंटरेस्ट असणार आहे रफली धरून चालू आपण 12%. आता हे सिक्युअर लोन आहे. 8 आणि 12% मधला डिफरन्स जो आहे म्हणजे 50 लाख रुपये आपल्याला वापरायला मिळाले. 4% हा जो डिफरन्स आहे 4% पर ॲनम म्हणजे नेग्लिजिबल अमाऊंट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कंपनीची बॅलन्स शीट 50 लाखांनी स्ट्रॉंग झालेली आहे. नाऊ डू यू अंडरस्टँड? हार्डवर्क नाही तर सक्सेससाठी लेवल अप करा.